माई पुरस्कार प्रदान सोहळा 2024 मोठ्या दिमाखात संपन्न। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकू लावून सव्वाशिणीचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सत्कार मूर्ती श्रीमती नलिनी पवार यांना त्यांचे औक्षण करून सन्मानाने तुतारीच्या आणि वाद्यांच्या गजरात कार्यक्रम स्थळी व्यासपीठावर आणण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब आणि शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या संस्थापक आणि प्राचार्या सरोज पाटील तथा माई यांच्या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने झाली। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आणि सर्वांचे स्वागत डॉक्टर सौ पुष्पा पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सत्कारमूर्तींचा परिचय सर्व उपस्थित त्यांना सौ सविता पाटील यांनी करून दिला। त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तेव्हा नव्हतं। आम्ही पण शब्द जोडू शकलो नाही की साहेबांना जाऊन विचारावं। शब्दांना पण प्रश्नचिन्ह होतं आणि पूर्णविराम होता, असं धाडच नव्हतं आपल्याला विचारायचं। पण हा शांतिनिकेतनचा परिसर, हे शांतिनिकेतनचं भूसंपादन कसं केलं, कशा प्रकारे केलं, त्याच्यात कोण कोण होतं, ते भूसंपादन करण्यासाठी जी लोकं होती त्यातलं प्रमुख म्हणजे शंकर मंगलेकर सर दादा होते। आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की हे भूसंपादन कसं झालेलं आहे। उशिरा का होईना आपल्याला हे सगळं समजणार आहे। आता माईंचं आज आठवणीचा दिवस आहे, त्यामुळे माईंच्या आठवणीतील एक प्रसंग मी नेहमीप्रमाणे अकॅडमीतून घरी सरळ यायची, समोरच आईची रूम असायची, सरळ आईंच्याकडे जायचं, उजव्या बाजूला आईंच्याकडे बघायचं आणि आपल्या कामाला निघून जायचं। बहुतेक दिवाळीचा वेळ होता, दिवाळी किंवा दसरा झाला असणार, कारण आई नवरात्र करायच्या। पहिली माळ पानाची, दुसरी फुलांची, सातवी माळ, आठवी माळ कडाकण्याची, हे सगळं आईंचे संस्करण आहे आमच्यावर, त्यात आम्ही करतो नवरात्र। तर तेव्हा आईना होत नव्हतं बहुतेक नवरात्र, 2012ची वेळ होती आणि आईंना नवरात्र होत नव्हतं आणि आईंना देव समोर पाहिजे होते। आणि मी अकॅडमीतनं आले, सरळ आईच्या रूममध्ये गेले, उजव्या बाजूला आईंच्याकडे बघितलं, आईने सांगितलं मांगलेकर, त्यांचं नाव घेतलं आणि वहिनी आलेल्या आहेत। मी एकदा दादांच्याकडे बघितलं, एकदा वहिनींच्याकडे बघितलं आणि पलीकडे ड्रेसिंग टेबल होता, तिथं आमचे देव येऊन बसले होते। देवाने त्या दिवशी आपला पत्ता बदलला होता। मी प्रश्नचिन्हानं बघितलं की देव इथं काय करायला लागले। आईंच्याकडे बघितलं, आई म्हटल्या सुनेकडून, म्हणजे त्यांचं नाव घेतल्या आणि सुनेकडून मी देव इकडं माझ्या डोळ्यासमोर आणून ठेवलेत म्हटल्या। मी एक क्षणभर आईंच्याकडे बघितलं, पुन्हा माझ्या लक्षात आलं आईंचा प्रत्येक विद्यार्थी त्यांचा मुलगा आहे आणि त्याची बायको ही त्याची सून आहे। आणि माझा नंबर तर फार लांब होता, कारण आईने आपल्या सुनेला देवाराला हात लावून देवारा बदललेला होता। त्यामुळं ती नावाची माई होती, ती खरोखर आई होती। तिने आईसारखं काम केलं तर ऑब्जेक्शन घेण्यासारखं कायच नव्हतं। आमच्या देवांची ट्रान्सफर एका मोठ्या सुनेनं केली होती। अनेक प्रसंग आहेत, ते प्रसंग आणि सांगत जात तसे वेळ निघून जाईल। मांगलेकर आपण आपले खूप खूप अभिनंदन की आपल्याला माई पुरस्कार मिळाला, आपण माईमन झाला। कोमल नहीं, कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है। अशी प्रेरणादायक कविता म्हणत म्हणत शांतिनिकेतन परिसरातील गोरगरिबांच्या मुलींना शिकवण्याचं काम ज्या माऊलीनं केलं, ज्यांना ड्रेस घालायला नव्हते, ज्यांना पेन घ्यायला नव्हता, त्या ड्रेसची, पेनाची कधी लोकवर्गणीतून, कधी स्वतःच्या पर्समधून पैसे काढून त्या मुलींची फी भरली, त्या मुलींना ड्रेस घालायला दिले, त्या मुलींना काहीतरी व्यवसाय करता यावा म्हणून कुठून तरी फंडिंग गोळा करून फुकट मोफत व्यवसाय शिक्षण दिलं आणि त्या मुलींना वाढवलं। आणि प्रचंड मोठा शांतिनिकेतन कन्याशाळेचा मोठा 19 वर्षाचा डोलारा ज्या माऊलीनं उभा केला आहे, ज्यांना शांतिनिकेतन कन्याशाळा म्हटलं की पवार मॅडम हेच नाव, हेच समीकरण आज सगळ्यात झालेलं आहे। त्या पवार मॅडमचं पण आज खूप खूप अभिनंदन। मॅडम, आज तुम्हाला माई पुरस्कार जाहीर झालेला आहे। माझी विद्यार्थी मेळाव्याला जेव्हा कन्याशाळेच्या मुली येतात, धडधड पळत येतात, गळ्यात पडतात, मिठी मारतात आणि म्हणतात या माऊलीनं जर माझ्या 10वीच्या फॉर्मला पैसे भरले नसते तर आज मी कुठेतरी धुण्या भांडी करत बसले असते, आज कुठेतरी मी नवऱ्याचा मार खात बसले असते। या माऊलीनं आम्हाला मोठं केलं। पण ही माऊली जेव्हा शांतिनिकेतनमध्ये आली तो एक किस्सा वेगळाच आहे। जरा मी भावनिक वातावरण हलकं फुलकं करते, तर सगळेजण पुढं पण रडायला लागलेले आहेत। भाऊंची गंमत आहे, 2 फोनमध्ये लग्न ठरवतात।
वधूकडे सांगायचं ते मुलगा चांगला आहे मला माहीत आहे त्याला जावई करून घ्या, आणि वराकडे सांगायचं मुलगी माहीत आहे माझ्या समोर वाढलेली आहे ती चांगली आहे तिला सून करून घ्या. स्क्रीनवरची लाईट जाईपर्यंत हळदी लग्न दोघाजण बागचं सगळं झालेलं असतं, 0 मिनिटांमध्ये लग्न. ही खासियत त्यांची आत्ताची नाही आहे. त्याचा किस्सा असा आहे, आई आणि पप्पा काहीतरी कार्यक्रमाने, मॅडम तुम्हाला सगळं सांगतील, काहीतरी कार्यक्रमानिमित्त सोलापूरला आले होते आणि कार्यक्रम झाल्यानंतर एक अतिशय नावाजलेलं सुसंस्कृत घराणं विठ्ठलराव जाधवांच्या घरामध्ये आई पप्पांची नाश्त्याची सोय केली होती आणि तिथं आई आणि पप्पा गेले होते आणि नेहमीप्रमाणे पप्पाने आईना किचनमध्ये पाठवलं आणि किचनमध्ये त्यांना एक सुंदर मुलगी दिसली की जी तिथे इकडं तिकडं वावरत होती. बायकांचंही बरं असतं, काहीतरी समजलं की हळूच नवऱ्याचं जरा पुसत केलं की काम होते. आई आल्या बाहेर आणि पप्पांच्या कानात काहीतरी सांगितलं. पप्पाने त्या मुलगीला बाहेर बोलवलं आणि केवळ 2च प्रश्न विचारले आणि 2 प्रश्नामध्ये त्यांनी आपली पसंती दिली. पण तिथं 2 लहान मुलं होती 8-9 वर्षाचे, एक गीताते होते एक गौतम सर होते, गौतम भाऊ होते. पप्पाने ह्या लहान मुलांना विचारलं की बघा रे की नवरी मुलगी होऊन आपल्या शांतिनिकेतन परिसरामध्ये येणार आहे, तुम्हाला पसंत आहे का? त्या 2 लहान मुलांनी पसंती दिल्यानंतर मॅडम आपल्या शांतिनिकेतन परिवारामध्ये पवारांची सून म्हणून आल्या. यानंतर सत्कारमूर्ती श्री शंकर मांगलेकर यांच्या मानपत्राचे वाचन श्री धनंजय माने यांनी केले. तो 8वीचा विद्यार्थी म्हणून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे आपण आपल्या सेवा कारकिर्दीचा शुभारंभही शांती निकेतन मध्येच केला. जवळजवळ 2 दशक आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब आणि संस्कार मूर्ती माईंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे आणि जीवनाचे धडे गिरवित होता. शांती निकेतनच्या या 2 ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या प्रभावी नेतृत्वाने आपले व्यक्तिमत्व भविष्याचे आव्हाने पेलण्यासाठी सशक्त बनले. इथे लिपिक म्हणून सुरुवात झालेल्या आपल्या कार्याने जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरही अनेक क्षेत्रात आपण कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. संस्कृती, शिक्षण आणि विशेषतः सहकार या विषयातील आपल्या कार्याचे योगदान पाहिले की अभिमानाने ऊर भरून येतो. पी.बी. साहेब आणि माईंच्या कुशल नेतृत्वाने तयार झालेले आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व समाजावर प्रभाव टाकून अचूक मार्गदर्शन करीत आगेकूच करताना पाहून आम्हास आनंद वाटतो. लिपिक ते मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध संस्थांचे सदस्य ते अध्यक्ष, मानद सदस्य ते बोर्ड सचिव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संघटनांचे समन्वयक ते मार्गदर्शक, शिक्षण, सहकार इत्यादी व्यासपीठावरून आपण करीत असलेले हे लोकाभिमुख जन कल्याणाचे कार्य पाहून शांतिनिकेतन परिवारास विशेष आनंद वाटतो. आपण आपल्या परिस्पर्शाने अनेक सामाजिक संस्था आणि सहकारी बँका यांना सोन्याची झळाळी प्राप्त करून दिली आहे. आपण इतक्या संस्थांना मार्गदर्शन करून उभं केलंय, त्यांना उचित अवस्था प्राप्त करून दिली आहे. अशा संस्थांची मोजदाद करणं केवळ अशक्य आहे. अनेक संस्थांचे आपण आजही पाठीराखे असला तरी शांती निकेतनवर आपला विशेष जिव्हाळा आहे. या संस्थेसाठी आपण अनेक वेळा दिलेले योगदान आपल्या कृतज्ञ निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या व्यक्तिमत्वातील सेवाभावी, मार्गदर्शक, सहकारी वृत्ती, दूरदृष्टी, नेतृत्व आणि अथक परिश्रम करण्याची अजोड जिद्द या साऱ्यातून माई व साहेबांनी जीवनभर अंगरलेल्या सद्गुणाचे आपण आदर्श पाहिका यावर मोहर उमटवली आहे. या साऱ्या श्रेष्ठ गुणाचा गौरव करीत आम्ही प्राचार्य कैलासवासी सौभाग्यवती सरोजताई पाटील तथा माई यांच्या 11व्या
स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली यांच्या वतीने अत्यंत मानाचा 2024 सालचा माई पुरस्कार देऊन आपल्या विनम्र व निष्ठापूर्वक सेवेचा गौरव करून आपल्या संपन्न शतायुषी वाटचालीसाठी आम्ही अभिष्ट चिंतन करीत आहोत. धन्यवाद. तर श्रीमती नलिनी पवार यांच्या मानपत्राचे वाचन सौ माधवी आवटी यांनी केले. सर्व धर्मांना परित्यज्य मामेक शरणवज्र. श्रीमद भगवद्गीतेतील या श्लोकांची सार्थ अनुभूती आपल्या उदार व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर येते. सोलापुरातील एका कार्यक्रमात आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांच्या संपर्कात आला आणि तिथेच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली. साहेबांनी आपणास सोलापूरहून शांतिनिकेतनमध्ये आणलं. साहेबांच्या केवळ एका शब्दाखातर आपण सोलापुरातील सर्व गोतावळ्याचा त्याग करून सांगलीची चांगली वाढ सोलापूर सोडून माझ्या शांतिनिकेतन परिवारामध्ये दाखल व्हा, हे साहेबांचे शब्द म्हणजे अर्जुनाने केलेला साक्षात श्रीकृष्णाचा उद्देश होता. आपल्यासाठी त्यांचे शब्द म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचीच आज्ञा होती. आपण शांतिनिकेतनमध्ये आला आणि इथलेच होऊन गेला. साहेबांची शिस्त आणि माईंचा मायेचा हात धरून आपण शिकवीत राहिला. साहेब आणि माईंनी केवळ आधार दिला नाही, तर आपल्या संस्थेचे प्राध्यापक पी.के. पवार यांच्याशी आपला विवाह संपन्न करून देऊन आपल्या उत्तम संसाराची मुहूर्तमेढ होऊन आपल्या व्यक्तिमत्वातील कार्यकर्तृत्वाची चमक आणि नेतृत्व गुणांची धमक लक्षात घेऊन साहेब व माईंनी आपणावर विविध मानाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्या आपण आनंदाने स्वीकारून सार्थपणे पारही केल्या. नवभारत शिक्षण मंडळात सहाय्यक शिक्षिकेपासून सुरू झालेला आपला प्रवास शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका अशी अनेक शानदार वळणं घेत नवभारत शिक्षण मंडळाच्या उपसंचालक पदापर्यंत येऊन पोहोचतो. तोही उत्तम कामगिरीची मुद्रा उंचावी. या दमदार वाटचालीची दखल घेत आपणास अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या संस्थेपासून ते थेट राज्य शासनाने आपणास आदर्श शिक्षक हा मानाचा किताब देऊन गौरवले आहे. माई आणि साहेबांच्या संस्काराची मुळं आपल्या व्यक्तिमत्वात इतकी खोल रुजली आहे की आपल्या व्यक्तिमत्वाचा वृक्ष समृद्ध विचारांनी बहरत गेला. स्वाती, स्मिता उर्फ मोना आणि विद्या ही तीन कन्यारत्न म्हणजे आपल्या आदर्श संस्कारांची सुगंधी फुलं आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकोबांचे शब्दही इथे सार्थ ठरतात. आपल्या या तीन सुकन्या आज उच्च विद्याविभूषित होऊन टेक्सास, कॅनडा आणि कॅलिफोर्निया इथे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्य करीत आपलं आणि शांतिनिकेतन परिवाराचं नाव उज्ज्वल करीत आहे. आध्यात्मिक व्यक्तिमत्व लाभलेले आपले पती प्राध्यापक पी.के. पवार यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीत भगवद्गीता एक नवी संजीवनी हा ग्रंथ साकार केला. निशंक आणि समर्पित भावनेने आपण जेव्हा एखादं नेतृत्व स्वीकारून त्याच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होतो तेव्हा आपला उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही. भगवद्गीतेची हीच तर खरी शिकवण आहे. माई आणि साहेबांच्या छायेत आपण आपल्या अनमोल कार्याचा बहुमोल असा ठसा उमटवलेला आहे. या कार्याने प्रभावित होऊन आम्ही आज आपणास प्राचार्य कैलासवासी सौ सरोजताई पाटील तथा माई यांच्या 11व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोक विद्यापीठ यांचे वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा 2024 सालचा मई पुरस्कार देऊन आपल्या कृतज्ञ आणि पुरस्कृत सेवेचा गौरव करीत आहोत. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग असलेला सत्कार मूर्तींचा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री गौतम भाऊ पाटील आणि संस्थेचे संचालक थोरात साहेब यांच्या शुभहस्ते श्री शंकरराव मांगले यांना बाई पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पमाला आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। तर दुसऱ्या सत्कारमूर्ती श्रीमती नलिनी पवार मॅडम यांचा सत्कार सौ समिता पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला। यानंतर सत्कारमूर्ती श्री शंकर मांगलेकर आणि श्रीमती नलिनी पवार मॅडम यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आपल्या उत्कर्षामध्ये शांतिनिकेतन संस्थेचे आणि या परिवाराचे तसेच विशेष करून संस्थेचे संचालक डॉक्टर पी.बी. पाटील साहेब आणि सरोज पाटील माई यांचे ऋण आणि योगदान अधोरेखित केले आणि संस्थेचे ऋण आपण या जन्मी भेटू शकणार नाही हे विशेषत्वाने नमूद केले। याप्रसंगी शांतिनिकेतन परिवारातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सर्व उपस्थित आमचे आभार संस्थेच्या वतीने डॉक्टर सौ नंदिनी निकम यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली।